सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, आरोपी निलेश चव्हाणला पुण्यात आणण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून त्याला ताब्यात घेतलंय। तर निलेश चव्हाणला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। निलेश चव्हाण हा कित्येक दिवसापासून फरार होता। पोलीस त्याच्या मागावर होते आणि अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। दरम्यान वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले होते। पुण्यात ते पोहोचलेले आहे। त्याचबरोबर आता गेली 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवरून बेड्या ठोकण्यात आल्या। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश परबत। अविनाश, आरोपी निलेश चव्हाणला पुण्यात आणण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून त्याला ताब्यात घेतलंय। निलेश चव्हाणला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच. वैष्णवीच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाणच्या वर गुन्हा ज्यावेळेस दाखल झाला त्यानंतर निलेश चव्हाण हा पुण्यातून फरार झाला होता आणि पोलिसांची वेगवेगळी पथके हे जे आहे हे निलेश चव्हाणच्या मागावर होते। परंतु निलेश चव्हाण हा नेपाळमध्ये गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांची 3 पथके जे आहेत ते नेपाळला पोहोचली होती आणि नेपाळ बॉर्डरवरून ह्या निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली आहे आणि आज जी मध्यरात्री साधारण 2 ते 3च्या दरम्यान याला पुण्यामध्ये विमानातून आणण्यात आलेलं आहे। आता अटक केल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासाठी साधारण दुपार ते किंवा संध्याकाळी दुपारी पोलिसांना होणार आहे। ती कायदेशीर पूर्ण कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर निलेश चव्हाणला जे आहे ते कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे। आता जी त्यानंतर कोर्ट काय कारवाई करते, त्याच्या काय शिक्षा देते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जी परंतु आज दुपारी 2 ते 3च्या दरम्यान जे आहे निलेशला कोर्टामध्ये हजर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे। जी जी अविनाश, आतापर्यंत या निलेशने पोलिसांना कशा प्रकारे गुंगारा दिलाय? निलेशवर ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस तो पुण्यातून बाय रोड मुंबईच्या दिशेने गेला होता। मुंबईवरून कोकणमधून मध्य प्रदेश आणि त्यानंतर नेपाळमध्ये काही दिवस राहिला होता आणि नेपाळमधून पुन्हा दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी जात असताना पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवर अटक केली आहे। आता आज चौकशीमध्ये निलेश अजून काय खुलासे करतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आज साधारण 2 ते 3 वाजता मध्यरात्री जे आहे त्याला पुण्यात आणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता त्याची दुपारपर्यंत चौकशी करणं आणि चौकशीमध्ये तो काय नेमकं खुलासे करेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार जी आहे। त्याला नेमकं अजून कोणीही मदत केली का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। जी जी धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।